जेवण करून राहिले आणि तिकडे पोरगी गुलछारी उडून राहिली. नाही नाही, संदीपच्या कानावर तर टाकाच लागेल. एवढं धावत पळत आली मी तेली पाहून. नाही नाही, करू दे जेवण, तरी जातो मी. गंगूबाईला सांग ना, लय महत्वाचं आहे. गंगूबाई म्हणे ना, त्या गोल्या टोल्यासंग मी लग्न करून देत नाही म्हणे. अरे सविता काकू, तुम्ही अचानक बसा बसा, जेवण करा. मनीषा, मै जे काम आहे ते सांगायला आली मी तुम्हाला. माहिती आहे का तुझी ननद कुठे गेली? शिवानी ताई तर कॉलेजमध्ये गेल्या. कोण? काय झालं सविता काकू? माहिती आहे मनीषा, गंगूबाई शिवानीला कुठंच पाहिलं मी. बापा रे, ते पोरं हिंडायला जातात का नाही तिकडे, कोणता लवर पॉइंट आहे तो, तिकडे गेले ते नदी किनारी आणि मस्त दोघं जण गाणे म्हणून राहिले होते. सविताबाई, काही हातच्या खोट्या लावू नको बरं तू गोष्टी. माझ्या घरामध्ये सगळं सगळं हजर आहे. तुला काय वाटते गंगूबाई, मी खोटी बोलू राहिली काय? वाटलं असं तुला चल नाही तर दाखवायले. काकू, रिकाम्या गोष्टी करू नका तुम्ही आता. शिवानी ताईला माहित आहे आपण त्याच्यासोबत लग्न करणार नाही म्हणून. त्या काय जातील त्याच्यासोबत? मनीषा, आलोच मी. कोण येणं जाय ना तू, मी खोटे थोडी बोलून राहिली काही. सविताबाई, माय पोरीला माहिती आहे आपण त्याच्यासोबत लग्न करणार नाही. माय पोरगी त्याच्या गोल्यासोबत कधीच जाणार नाही. गंगूबाई, मी पण येतो. जा ना, सगळं झालं जा. मनीषा, तू मला खोटं नको मानू मनीषा, मी खरोखर सांगायला आली. या डोळ्याने पाहिलं ना त्याला मी, या डोळ्याने पाहिलं आणि तशीच सांगायला आली. मनीषा, शिवानीने सांगितलं ना तुला कुठे चालली म्हणून? मी बाथरूम मध्ये आंघोळ करून राहिली होती. हा बाई, शिवानी ताई म्हणत मी शाळेत चालली म्हणत. ऐकलं सविता, कुठे गेली माझी पोरगी? तर तुला सांगतो सविता, माझ्या पोरीबद्दलचे हे धागे दोरे जोडणं बंद करतो. गंगूबाई, मला कोणता हरिक नाही की त्या पोरीच्या मनात कार्य करायच्या. त्या तोंडानं ऐकलं तर मी गोल्यासोबत लग्न करू देत नाही म्हणून मी त्याकडे सांगायला आली. नाही तर मला काही घेऊन देणं नाही आहे. बरं करता ब्रह्महत्या, खरी गोष्ट आहे सुषमाची. सुषमा म्हणतेस कधी कोणाला सांगत नको जात जो, पण मीच मूर्खा चलली आहे त्याच्या दाराशी सांगायले. खोटं वाटत असेल ना गंगूबाई? पाहून ये, आता तर नवरा आमच्या पोरगा गेलेच पायाले. पाय तसे सांगतात ते तर. मनीषा, ही गोष्ट खरी असेल काय? नाही आई, शिवानी ताई असं कधीच करू शकत नाहीत. आणि सविता काकूच्या गोष्टीवर तुम्ही कधीच विश्वास नका ठेवू. मला माहित आहे शांता काकूने किती त्रास दिला सविता काकून. मनीषा, कोणाला त्रास दिला मी? लवकर सांग. काकू, तुम्हीच शांता काकूला त्रास दिलाय म्हणून तुमच्या गोष्टीवर आम्ही विश्वास नाही करत. तुम्हाला काय वाटते मी काय तुम्हाला भिणार यावं काय? मनीषा, चूप बसतो. नाही आई, त्या काकूला तोंडफोड जबाब द्यायला लागते आई. ते काकू एक गोष्ट धरून बसले ना, तेच गोष्ट धरून बसते. अहो माय बाई, मी तर तुला साधी भोडी समजली हो मनीषा, पण तू लय गुणाची निघाली. हा, मला घराच्या बाहेर जाऊ देता आणि मै घराने करतो तू. हे लक्षात ठेव मनीषा, मै घराने करायची गरज नाहीये तुले. त्या घरी काही मी खायला प्यायला येत नसतो. काकू, एवढं शिल्लक नका बोलू. जा तुम्ही जा. मला म्हणता, मला हाकलून देता का घराच्या बाहेर? तू मला जा म्हणतो. सविता, शांत राही ना. कोण अशी करून राहिली? आमचा जीव धडधड करून राहिला. पोरगी कुठे आहे, काय आहे, आणि तूच भांडण करून राहिली माझ्या घरी येऊन. मनीषा, चल बरं मनीषा, फोन कर शिवानीला, फोन करतो. लाव ना फोन आता. पाय ना कुठे आहे ती पोरगी. तर लोकांना तर भली ना आठवता तू गंगूबाई. आता बाय आपल्यावर आली तर कशी चुप बसली तू. आई थांबा, मी शिवानी त्याला फोन करतो. मोबाईल आणतो मी. आण मनीषा लवकर आण. लाव ना म्हणा फोन. फोन लाव, तार लाव, काही बी लाव, पण मी सत्य गोष्ट सांगून राहिली सगळी. मनीषा, आण ना मनीषा मोबाईल. शिवानी, काही बोलून नाही राहिली शिवानी तू? काय झालं शिवानी? काही नाराज आहे का माझ्याबद्दलची? हा गोले, सगळेला असं वाटते की तूच हे केलं काय, मला किडनॅप करायच्या याच्यात तुझाच हात आहे काय? तू सांगस ना शिवानी, आई बाबा सगळ्याला माहिती आहे म्हणून, माझं काही नाही आहे म्हणून. तू सांग शिवानी, आपण दोघं लग्न करणार होतो, मग तुला कशाला किडनॅप करीन मी? तू सांग. हो ना गोले, हे आईले समजूनच नाही राहिलं. किती मी डोकं फोडून सांगतो आईले, पण आईच्या लक्षातच नाही येत. बरोबर आहे गोले, ही माझी वहिनी आहे ना मनीषा, ते माझ्या आईचे कान भरते. नाही तर माझे एवढे हुशार नाहीये. हेच धागे दोरे जोडते माझी वहिनी. गोल्याच अशी, गोल्यानंच किडनॅप केलं अशी. नाही 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 शिवानी, तू समजून सांगू शकतो शिवानी. हा गोले, लग्न करीन तर मी तुझ्यासोबतच करीन. शिवानी, आज घरी जाय, आज घरी सर्वांना सांगून दे असंच आहे म्हणून, आम्ही लग्न करणार आहोत. ठीक आहे गोले, आज मी सर्वांना सांगून देतो. तुम्ही तयार व्हा, नका हो, पण आम्ही दोघं जण गोल्यांनी लग्न करणार आहोत म्हणून. ठीक आहे गोले, येते मी. नाही, सर्वांनाच प्रेमानं सांगते मी की नाही, गोल्या पोरगा खूप चांगला आहे, मी लग्न करणार आहे गोल्यासोबत. जमलं.
बाबाचं म्हणणं पटलं. आता आईले जाऊन खुशखबर सांगतो. शिवानी तयार आहे म्हणून लग्नाले. चला आज गुरुवार आहे, मंदिरातून येतो. थांब शकुनाबाई. शांती, काय झालं शांती? थांब तुम्ही, कुठे जाणे लागत? तो पप्पा कुठे? बोलवा गेले लवकर. शांती, मी मंदिरात चालली, चल तिथून. शकुनाबाई, कुठे जायची गरज नाही. आणि त्या पप्प्याला बोलावा पहिले, कुठे येतं? पप्प्याले? काय झालं पप्प्याले? पहिले आवाज द्या, पप्प्याला कुठे गेला होता? तुमच्या घरावर मोर्चा आणून राहिली मी आता. शांती, मला विचारत ना मंदिरात जायला, त्या कोणत्याच गोष्टीवर मला विश्वास नाही आहे ना. मला माहित आहे शांतारामनं काय सांगितलं होतं, चांगल्या पद्धतीने याद आहे मला. शांतारामनं काय सांगितलं? काय सांगितलं शांतारामनं? हे सांगितलं शांतारामनं, शांतीच्या डोक्यात फरक पडला म्हणून. चल शांती, जाय चांगल्या दवाखान्यात दे, इलाज कर शांती तू. पप्पे, आला का तू बाहेर? आई, काय झालं आई? पाहून घे शांती, माझ्या पप्प्या बाहेरून आला, तू त्याला घरात आवाज देऊन राहिली. पाय, अतिच तू चुकीची ठरली की नाही. पाय शांती, पप्पे तू आज जे केलं ते चांगलं नाही केलं पप्पे, लक्षात ठेव तू. शांता मामी, मी काय केलं? सांग ना शांती, काय केलं? तू सांग, तुला चांगल्या पद्धतीने माहिती आहे पप्पे तुला काय केलं तर. त्या सोबतचे सर्व सोबत येऊन राहिले, तू जर ऐकशील नाही ना तर पाय मग तो. शांता मामी, तुम्ही काही बोलणार आणि खपून घेणार नाही. काय चुकी केली मी ते सांगा पहिले. चला यावं सगळ्या धनी, झोळा चांगला याले. आलो आलो शांताबाई, आलो. पप्पे पै पै पप्पू पै, लवकर पै. तू कुठे पैत? चला सगळ्या धनी, तिकूनच चला. रस्त्यांनी पकडता आले चांगलं. माझ्या नाताला किडनॅप करते काय? आणि थांब मग ना तू आता. शांतीला काय झालं सांगत बी नाही बरोबर. कधी बी हे कुठे मंदिरात कुठे कामासाठी जायचं असलं, आवड्या माझ्या सारखे शांती माझा रस्ताच काटते. हा माहिती हिने काय बायका आणल्या का गेले माझ्यासाठी? थांब थांब शांती थांब. शांता मामी, सोड लवकर मले, मी काय केलं लवकर सांगा, काय केलं? सांगू तुला काय केलं? आणि थांब मग तू आता. समजलं तुला आता त्या काय केलं तर? अरे बापरे, चापट मारली मले. थांब ना तू, चल ना पोलीस स्टेशनले. चल 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 चल, दाखवतो तुला तिचा जरासा. त्या करतो बँड बाजा. ये शांताबाई, आण आण दिला.